महाराष्ट्रात फक्त एकाच तालुक्यात आढळणाऱ्या या सापाविषयी तुम्हाला माहितीये का? आजच्या जागतिक सर्प दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊया या नाकाड्या सापाविषयी। हा आहे जेम ऑफ द फॉरेस्ट फ्लोअर अर्थात हम्प नोज पिट वाइपर। महाराष्ट्रात साधारण सापांच्या 80 प्रजाती आढळतात, त्यापैकी 26 प्रजाती या विषारी आहेत। यामधीलच हा एक विषारी साप पिट वाइपर कुळातील मलबार पिट वाइपर किंवा बांबू पिट वाइपर या सापांप्रमाणे हम्प नोज पिट वाइपर हा झाडाझुडपांमध्ये राहत नाही, तर तो पालापाचोळ्यांमध्ये, झाडांच्या मुळांमध्ये किंवा दगडाखाली बसलेला दिसतो। म्हणूनच त्याला जेम ऑफ द फॉरेस्ट फ्लोअर असं म्हणतात। टोकदार निमुळतं डोकं आणि त्याच्या शेवटी टेंगुळासारखा भाग असल्याने या सापाला मराठीत नाकाड्या साप म्हणतात। पूर्वी पश्चिम घाटामध्ये हा साप केरळ, कर्नाटक आणि गोव्यापर्यंत दिसत होता, त्यामुळे घाटातील त्याच्या अधिवासाची उत्तरेपर्यंतची मर्यादा ही गोव्यापर्यंत आहे असा अंदाज होता। मात्र आता दक्षिण महाराष्ट्रातील तिलारीच्या जंगलात हा साप दिसू लागलाय। म्हणजेच हा साप महाराष्ट्रात केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग या एकाच तालुक्यात दिसून येतोय।